पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगे बाय कोणाचं बाय फोन आता वाजलो। आता बघा हे बाय लाकडा सांभाळू का फोन सांभाळू। अगे बाय कोण बाय नको तेव्हा फोन करता। अगे बाय आनंदी, हॅलो आनंदी। दारू काकी तुझ्याकडे माझा नंबर सेव्ह असा? डग्याक सांगून ठेवलंय नंबर टाकून ठेव म्हणून। कसा असय कशाक फोन केले गो बाय? बरा असस ना? होय। अगो नाही दादा शेजारचा त्या बन्याचा काय कोणाचा आता भूत तर पळाला काय गो? हा गेला भूत गेला पण आता काय रवलं बाय? दारू काकी गेलेला भूत परत कसा बोलवायचा? अगे बाय गेलेला भूत आणि कोण परत बोलायचं? मॅड झालंय काय गो तू? ती बनी काय कोणती फनी काय कोणती ती मॅड झाली? अगो भूत इल्लाला असा जाऊचा नाही कळला मा? त्याची जी इच्छा असा ती पूर्ण झाल्याशिवाय त्या घरात सुन जाऊचा नाव घेऊचा नाही। आणि नशिबान जर गेला नाही तर बरा झाला ते का परत कित्याक बोलव गया होता? आई तसली मूर्खपणा करू नको। तुझ्या त्या शेजारनीक समजावून सांग। आणि आनंदी तू काय मी सांगून ठेवतोय तू ह्या भूताच्या भीताच्या भानगडीत पडा नको कळला मा? तुझा संसार जो असा तो नजरेसमोर ठेव आणि बऱ्या भाषेन तुझा संसार कर। हा आनंदी तुका काय सांगलंय तर लक्ष दिला मा? हा बरं ठेवतोय फोन। फोन ठे, काळजी घे तुझी, व्यवस्थित संसार कर। आणि आता मी फोन ठेवतोय, मी जरा घाईत असे या बाय। ए बाबा आई असती तर माझ्यासोबत गरबा खेळली असती, मग मला काही पार्टनरची गरजच नसती। अगदी बरोबर, तुझी आई गरबा काय खेळायची माहितीये, सगळ्यांना मागे टाकायची ती। आणि तू रे? मी मला आई शिकवायची, पण तुझ्या आईसारखा गरबा कधी मला जमला नाही। एकदा तर मला निक्षून सांगितलं, आता पुढच्या वेळेला ना 1 महिना आधीपासूनच प्रॅक्टिस घेणार आहे मी तुझी। मग काय झालं? आईने शिकवला का तुला गरबा? घाई झाली होती तिला निघायची, गेली ती। चला पटकन गच्चीवर जायचंय ना, घाट बसवलेत, सगळ्यांना बोलवलंय। अहो येताय ना तुम्ही? हा तुम्ही वा पुढे, मी फ्रेश होऊन येतो। आनंदी मी आलेच। चिंगी एकटी कुठे निघालीस? ते मी आजी आजोबांना बोलवायला जातेस? ठीक आहे, घेऊनच यायचं त्यांना। हो। आई ताई आवरलं तुमचं? हो। निघूयात? हो आलो। चल वर्षाचं लवकर चल 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 ये आनंदी ये। हो हॅलो हॅलो, कोण आहे? हॅलो, अरे काय आजोबा दार उघडाय एवढा वेळ? अगं काय करणार लाडोबा, चिंगीच्या आजोबाचं आता वय झालंय, आम्हाला नाही ना चिंगी सारखा टणा उड्या मारता येत, चिंगी सारख्या उड्या मारून बेल वाजवता येत। आणि काय ग चिंगूबाई, एवढी छान छान नटून चालली आहेस कुठे तू? आज गरबा आहे ना। आणि हो आजोबा कसा दिसतोय माझा ड्रेस? अरे वा खूप छान। आणि माझे केस मस्त बांधलेत ना? अगं प्रश्नच नाही, आज मजा आहे बाबा एका माणसाची।
मस्त मस्त ड्रेस काय घातलाय, छान छान वेणी काय बांधली आहे. अरे माझं गोड ते आनंदीने बांधलेत. बाबाला जमत नव्हते म्हणून बांधले तिने. अरे बापरे, हे कोण आलंय आमच्याकडे? चिंगी. चिंगी होय. मी तर तुला ओळखलंच नाही. असं कसं? तू तर मला ओळखलंच असशील. गंमत करतेस ना माझी? किती सुंदर दिसतेस. कुणाची नजर लागायला नको. आजीची भलतीच माया आहे नातीवर. कडाकडा आवाज आला बोटांचा. असणारच ना. आपल्या रमाची सगळी माया आता ह्या पोरीवर आहे. आजी, आज टेरेसवर गरबा नाईट आहे. आज मी गरबा खेळणार आहे. मला गरबा खेळताना बघायला याल? या ना प्लीज. हो नक्की येऊ. तू हो पुढे. हा आम्ही नक्की येऊ. एक मिनिट. नक्की या. असं कसं? गेल्या वर्षी तुमच्या हातनं झाली ना पूजा? मग मला देवी नको म्हणतेय का? मग काय मला नको म्हणते देवी? पूजा मीच करणार. पण सकाळपासून पूजेची तयारी मी करतेय. दादा, ठरलं तुमचं कोणी पूजा करायची? अहो तेच तर ठरतंय अजून. मी सांगते, दोघींनी नाही करायची. अहो काकू. काकू काय काकू काकू, दोघींनीच ठरवलं का आम्ही पूजा करणार म्हणून? वा, कोणी दिला तुम्हाला मान? बघ, देवीची पूजा करण्याचा मान नवीन सुनेचा असतो. आणि यावर्षी नवीन सून कोणाकडे आली? सुलक्षणाकडे. ये ग आनंदे, ये. पण तुमच्या एका सुनेला मान दिला ना, मग ती गेली. मग आता दुसऱ्या सुनेला पण मान द्यायचा का? डोक्यात दगड आहे का तुझ्या विना? ही वेगळी, ही वेगळी. ये ग, ये आनंदी, ये. आई असू द्या ना, त्यांची इच्छा असेल तर करू द्या त्यांना पूजा. ठीक आहे. तुझा चांगुलपणा तुझ्या जवळ ठेव, जास्त मध्ये मध्ये बोलू नको. चल आनंदी, ये. आई ये ये ये, चल ये. जा जा. इकडे मीना, इकडे इकडे मीनाक्षी. आनंदी, काही जमलं नाही ना बाळा तर मला विचारा, मला सगळं माहितीये. हो होय होय. अगं या पूजेचं सगळं मला माहिती आहे. रमाला मीच शिकवलं होतं. हा बरोबर. आई मला माहिती नाही रमाताईंना परत पाठवून मी चांगलं केलं का वाईट. काही झालं तरी माझं घर, माझं कुटुंब रमाताईंशी जोडलं गेलेलं होतं. रमाताई गेल्या पण त्यांच्या आठवणी सगळ्यांसोबत कायम आहेत आणि कायम राहतीलच. त्यांचं अस्तित्व नाही पुसू शकत मी. पण रमाताई या जगात असताना त्यांच्याकडून त्यांचं हे सुख मी नाही हिरावून घेऊ शकत. माझ्यासाठी निघून गेल्या त्या. आई बरोबर केलं का ग मी? मला नाही कळत आहे. आता तूच मार्ग दाखव मला. चला आरती करून घेऊ. चला राघव, चला आरती करू. बोलते चला चला. हे पोरांनो चला चला आरती करून घेऊ. चला 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 चला. अरे तुला जिथे सर्वांगी सुंदर होती शेंदुराची, कंठी झळते माळ मुक्ता फळाची.
दिवसभर आठवण काढत होतीस ना माझी, मग काय करणार, आले. आई राजा थांब, मला घेऊ दे आरती. सगळ्यांना सुखी ठेव माते. आनंदी, आनंदी काय ग, हा आरती घेऊन उभी काय, दाखव सगळ्यांना, दे. छान वाटलं असेल ना आरती करून? वर्षा, आता रमा असती तर खणखणीत आवाजात आरती म्हटली असती नाही? पण आता आहे का ती? नाही ना, घेतली ना आरती? हो. हा, तू दे का सगळ्यांना आरती, तू चल. राघव, बाकी वहिनी सगळ्यांसोबत मस्त मिक्स झाल्यात. अरे राघू, पण आता वहिनींना बरं वाटतंय का? त्या दिवशी अचानक चक्कर येऊन पडले रे. काय मग राघव, आज नसणार की नाही आनंदी वहिनी सोबत? राघव, आठवतंय का रे तुला ते 4 वर्ष आपण रमा वहिनी बरोबर काय मजा केली होती ना दांड्यामध्ये? अरे ते बेस्ट कपलचं अवॉर्ड पण यांनाच मिळालं होतं. हो. रमाताई आता इथे होत्या, कुठे गेले असतील? यांचं ठणाणा म्युझिक सुरू व्हायच्या आधी आपण झोपलेलं बरं, नाहीतर यांचा गरबा सुरू व्हायचा आणि आपली झोप मोड. अहो, तुम्ही गोळी घ्या आधी. हे घ्या. अहो, मला काय म्हणायचंय? काय म्हणायचंय तुला? गरबा बघायला जायचंय. अहो, किती कौतुकाने बोलावलंय पोरीने आपल्याला. आपण गेलो नाही तर तिला वाईट वाटेल हो. माझ्या नातीच्या समाधानासाठी मी गेलोही असतो, पण तिचा बाप आणि त्याची ती लाडकी बायको, वर गेल्यावर तिचं तोंड बघावं लागेल. ती असेल ना तिकडे, आणि तिला तर काय नाचायचीच आवड आहे. कुठेही जायची गरज नाही, गप झोप.
काय झालं? हिने माझ्या हातावर गाठी मारली. काय ग चिंगी, तुला नीट खेळता येत नाही का? अगं मी नीटच खेळत होते, त्यालाच येत नाही नीट खेळता. बहिणी चुकून लागलं असेल ना तिच्याकडून. आनंदी, तू नको मध्ये पडू. तू आत्ता आलीस, तुला नाही माहिती ती किती मस्तीखोर आहे ती. वहिनी, तिच्या वतीने मी सॉरी म्हणतो. चिंगीने मुद्दामून नसेल केलं, मुलं खेळतायत, लागलं असेल चुकून. पण शिकवायचं ना तिला नीट खेळायला. बरोबर आहे. आता लागलं ना त्याच्या हाताला, त्याची उद्या एक्झाम आहे. उद्या परीक्षेला कसं जाणार तो? वहिनी खरंच सॉरी. काय कोण सॉरी म्हणायला सांगताय? कशाला सॉरी म्हणतो? काय कोणाचं खाल्लंय का मी? कशाला सॉरी? ती पोरगी एकटी आहे, तिची आजी आहे तिच्यासोबत, तिचे बाबा आहे, तिची आई आहे. काय वाटलं काय तुम्हाला? अहो मग तिला सांगायचं ना नीट खेळायला. तिच्यावर ओरडायचं काम नाहीये. तुझ्या मुलाला नाही गरबा शिकवतायत तुला नीट, त्याला शिकव पहिले. माझा मुलगा नीटच खेळत होता. येतो तुला गरबा खेळता, येतो तुला गरबा खेळता, काहीही बोलते. वहिनी खरंच सॉरी. आनंदी, आता सॉरी बोलून काय फायदा? राहू दे श्री, जा तू तिकडे खेळा, एकटा येऊ नको इकडे, जा परत येऊ नको. बाबा आनंदी, मी नाही केलं मुद्दाम. आम्हाला माहिती आहे बाळा, तू नको या गोष्टीचा विचार करू. जा तू खेळ जा. मला ते लेफ्ट राईट जमत नाही. अरे लेफ्ट राईटचा प्रॉब्लेम आहे, तर मी शिकवते तुला. तुला नाही आलं तर मला विचार, मला येतं. आनंदी, नीट शिकवायचं. तू नक्की शिकवशील? नक्की शिकवेन. आणि आमची चिंगी आहे तितकी हुशार, लगेच शिकशील. चल खेळ. तू आता उठली. हे बघ, राईट हँड तुझा राईट हँड, माझा लेफ्ट हँड तुझा लेफ्ट हँड, असं. आणि राईट हँड लेफ्ट हँड बोथ हँड. अजून एकदा. राईट हँड लेफ्ट हँड बोथ हँड. चिंगी छान खेळतीयस तू, पण सगळ्यांनी बघायला हवं की नाही? आता बघतायत की सगळे? नाही, सगळेजण नाही बघत आहे. तुझी दुसरी आजी. अरे हा, मी तर तिला बोलवलेलं, ती अजून आलीच नाहीये. आलीये ती. कुठे? चिंगी ती बघ. अगं गेली. जा तू परत बोलवणं आणि इथे जा.